गाईज आता हे थांबूया आणि पहिल्याच्या ब्लॉगला प्रतिसाद दिले असंच यावं सध्या. आता मी ऑन द वे आहे. अचानक प्लॅन चला आणि परत बघू. खाडीजवळ मी पोहोचलो. तिथे सगळे फोटोशूट करतात झाडू खाडीचे. पण आज सीनच मिळत नाही की फोटो काढणं. ती कल्पना आहेत का फेसबुक. हे आहे खाडी. इथून सगळी मोठी सगळे दिसतात इथून. आणि पाणी खूप खवळलंय खवळलं. खूप जास्त आहे ना पाणी. असं एरवी येतं तेव्हा एवढा पाणी नसतो. आणि हे आम्ही करली आणि मस्त असा वारा सुटलाय. आणि पावसामुळे मस्त पाणी पण भरलेलं आहे इथे. मोठी आहे. हो, आता आम्ही इथे बेकरीत आले. स्टेशन जवळ आहे, डहाणू स्टेशन जवळ ही आहे बेकरी. आणि तिथून आम्ही केक घेतलेत, कपकेक. आम्ही पहिले पण आलेले तेव्हा पण कपकेक घेतलेले आणि मस्त टेस्टी असतो. एकदा तरी विजिट करा जर डहाणूला आले तर. चलो अभी जाते हैं बीच पे. आणि आता मी चाललेत बीचवर. आणि एक नोटीस केलं आम्ही की मीन्स रोडच्या साईडला कुठे गाड्या नाही मिळत, पण साईडला सगळ्यांनी गाड्या लावलेल्या आहेत. आणि चांगलं आहे, मीन्स कोणाला हे नाही होत, त्रास नाही होत. बस बीचवर पोहोचल्यावर पाऊस नाही पडला पाहिजे. रेनकोट ने आणलंय एकदाच. आता मी पोहोचले डहाणू बीच. ऑफ डे आले तेवढी काही गर्दी नसते. कुठून घेतात? इथेच ठेवतात. आता मस्त आम्ही बसले सी बघत, व्ह्यू बघत. आणि पाणी खूप जवळ येत आहे आता. आज काय खाता नाही ना मला, माझा उपवास आहे. आता ते पुढे आले पण इथे काय मच्छी दिसत नाही ना. बीचच्या पुढे नरफडते इथे. पुढे जाऊ. पुढे मला ना काय भेटेल असं. आणि हे आता वडापाव खाणार. हा, माझा तो उपवास आहे. मग हे आपला वडापाव तसं मग खात नाही मला. हे वडापावचा स्टॉल आहे, त्याच्या पाठीमागेच मस्त असा व्ह्यू आहे. बीच आहे मस्त. आणि तुम्ही इथे वडापाव खाता खाता पण मस्त व्ह्यू चा आनंद घेऊ शकता. आता आम्ही चाललेत परत घरी. जाता जाता बघू फिश भेटते का.
इथे आम्ही थांबले पापलेट घ्यायला आणि आता पापलेट घेतात आम्ही 500च्या आहेत. सुरमई आणि पापलेट आहेत. बाकी दुसरं काय नव्हतं, सगळे लहान मच्छी होते. चला, घेऊ. आता आम्ही घरी चालले आणि हा ब्लॉग आता इथेच करते. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि लाईक सबस्क्राईब आणि कमेंट